मेरा दिल जिस दिल पे फिदा है तू बेवफा है, हे गाणं बऱ्याच पोरांच्या डोक्यामध्ये खेळतंय. काही वर्षानंतर अगोदर पोरी फिरायला छान वाटतंय, नंतर याच्या डोक्यामध्ये ते बेवफाचं गाणं फिरतंय, मग याचं डोकं कुठेतरी घुमतंय, मग हे काहीतरी करतंय. बघा, आजकाल प्रेम, प्रूम, लफडी-लुफडी हे फक्त सिनेमामध्ये शोभून दिसतात. खऱ्या आयुष्याचा तोच हिरो असतो जो कष्ट करतो, अभ्यास करतो आणि स्वतःच्या पायावर उभा राहतो. आणि तुम्ही पाहिलं असेल की जास्तीत जास्त पोरी छपरी पोराच्या प्रेमात पडतात. याचं कारण असं आहे की त्याला काही काम नसतं. कोणाची तरी गाडी घ्यायची, कोणाकडून पैसे घेऊन पेट्रोल टाकायचं, कोणाचे तरी कपडे घ्यायचे आणि शाळेसमोर, कॉलेजसमोर जाऊन असं रंग ते चक्कर मारायचं, स्टंटबाजी करायची आणि एखादी पोरगी येणार, त्याच्या गाडीवर बसणार, एखाद्या हॉटेलात जाणार, त्यांचा कार्यक्रम सुरू. हे असले प्रकार करून आपण आपल्या आयुष्याची राखरांगोळी करून घेतो. हे आपल्या उशिरा लक्षात येते ज्यावेळेस त्या पोरीचं लग्न होतं. कारण बब्या काय करतो, जेव्हा त्याचा अभ्यासाचा टाईम येतो तेव्हा तो पोरी फिरवतो आणि जेव्हा पोरीचं लग्न होतं तेव्हा याला कामाला लावावं लागतं, कामाला जावं लागतं. मग याच्यामध्ये होतं परत सोनम बेवफा आहे. चांगला नवरा सोडून द्यायचा, त्याला मारून टाकायचं आणि भंगार बब्याच्या नादामध्ये लागून त्याच्या संग आपल्या आयुष्याची राखरांगोळी करायची, त्याच्यासोबत आपल्या आईवडिलांची राखरांगोळी करायची. समाजामध्ये आपल्या आईवडिलाची नाक राहत नाही, ही गोष्ट वेगळीच. आणि काय ते राज कचवाहा याच्या तोंडावरून माशी तरी उठते का? एकदम छपरी वर्ग 10-15 हजाराचा माणसासाठी, मुलासाठी तू चांगला श्रीमंत मुलगा सोडला. किती भंगारा विचाराची बाई आहे तू. 2020मध्ये एक सर्वे केला होता, त्याच्यामध्ये असं आढळून आलं की 49% मुलं मुली आपले लफडी-लुफडी किंवा मनातल्या ज्या गोष्टी असतात त्या घरी सांगत नाही. त्यामुळे असे प्रकार घडतात. आणि यामध्ये आईवडिलांचंही काम आहे की बाबा तुझं काही आहे का, तुला एखादा मुलगा पटला आहे का, एखादी मुलगी पटली का, असं असेल तर ते सांग. कारण काय होतं की समाज आपला जो प्रेम प्रकरण असतं याला स्वीकारत नाही. अरेंज मॅरेज हे यावर समाज चालतो. कारण आईवडिलांचं नाव जातं, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला तर कल्पनाच आहे. एक मराठी चित्रपट आला होता बघा, टाईमपास. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्या दगडूंनी समजून सांगितलं की इथून तिथपर्यंत जाण्यासाठी, त्या बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी एकच रस्ता आहे, एकच ब्रिज आहे, तो फक्त शिक्षणाचा. आणि तो शिक्षणाचा ब्रिज जर मी पकडला तर मी नक्कीच त्या बिल्डिंगमध्ये जाईल. म्हणजे ह्या छोट्याशा उदाहरणातून एवढी मोठी गोष्ट सांगितली आहे त्याने की श्रीमंत घरातली मुलगी करण्यासाठी आपल्याला फक्त शिक्षण हाच एक पर्याय आहे. चांगलं शिकलं, चांगली नोकरी लागली तरच आपल्याला चांगली मुलगी भेटू शकते. आणि तुम्ही लक्षात ठेवा, या भंगार प्रेमपुराणाच्या नादात पडू नका. मन असतं ते भिरभिरतं, पण त्याला काही मर्यादा ठेवा. हे टाईमपाससाठी असतं काही गोष्टी.